जागतिक युद्धाचा मोठा फटका राळेगाव तालुका व शहरातील ग्राहकांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही सर्वसामान्य माणसाला मात्र घरगुती गॅस सिलेंडर मिळत नाही। मात्र खानावळ, हॉटेल, चहा टपरीसह मोठा कार्यक्रम घेणारे, अन्न शिजवणारे कंत्राटदार यांना घरगुती लाल गॅस सिलेंडर कसं काय मिळतंय, असा संतप्त सवाल राळेगावचे नागरिक प्रशासनाला करत आहे। सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे। गॅस सिलेंडरची सवय झाली, चूल, लाकडं हा विषय नाममात्र वापरले जातात। गॅस सिलेंडर ग्राहकांना न देता अवैध रीतीने सरळ व्यावसायिकांना दाम दुप्पट भावात देऊन भर उन्हाळ्यात पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालय राळेगाव आपली दिवाळी साजरी करण्यात धन्यता मानत आहे का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। शासकीय यंत्रणा सातत्याने सांगते गॅस सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात पुरवठा उपलब्ध आहे, पण राळेगाव शहरातील 2 अधिकृत गॅस वितरक वडकी येथील एक यांच्या दुकानासमोर का मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या रांगा का लागत आहे? संध्याकाळी 7 वाजता नंतर 3 अंकी लाल गॅस सिलेंडर दाम दुप्पट भावात कसं काय मिळतंय? राळेगावचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे। पहिलेपासून बोलावलं, इथं आज मी शुक्रवार आहे, आलो सिलेंडर भेटून आले तर ऑफिस बंद आहे, इथं कोणतं तुमचे कर्मचारी कोणीच नाही आहे इथं अजून। कसं करायचं, ज्या दिवशी 15 दिवसापासून सिलेंडर नाही आहे, चक्र होत आहे। आता इथे तुमच्या ऑफिसमध्ये झोपून आम्ही म्हणतो हे खेड्यावर पाठवतो म्हणजे गाडी मग खेड्यावर कसं आता रोजचा स्टॉक आहे, ऑनलाईन होऊनच आहे याचा रोजचा स्टॉक आहे असं नाही। जेव्हा आपल्याला मेसेज येते डिलिव्हरीसाठी तेव्हा सिलेंडर अवेलेबल आहे इथं, स्टॉक होऊनच आहे। तेव्हाच मेसेज येत आहे ना। तुमच्याकडे 2 नावापत गेलो मी। 30 तारखेचा नंबर आहे, मार्च महिन्यातला। आजची तारीख किती आहे? 18। किती दिवस झाले नंबर लावायला? 2 नावापत गेलो। इथून गाड्या समजा यायच्या जात आहे, समजा इथून गाड्या जाऊन राहिल्या नाही, तर गाड्यात नाही पाठवायच्या ना मग। बुधवारी 7 गाडी गोडाऊनला यायचा माल आहे म्हणायचा, गोडाऊनला माल आहे। जिथं आम्ही हेल्पाटा मारतो 10 वेळा। नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय कारवटकर, राळेगाव।